बहुजन संघटक या लेक्चर सिरीजच्या पेजवर आज आपण राजर्षी शाहू महाराजांची सामाजिक क्रांती या विषयावर चर्चा करणार आहोत। या लेक्चर सिरीजमध्ये या लेक्चर सिरीजचे संघटक प्रमुख राहुलजी खांडेकर यांनी या विषयावर बोलण्याची संधी दिलेली आहे, त्यामुळे त्यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि आजच्या या विषयाला आपण सुरुवात करूया। राजर्षी शाहू महाराजांची जयंती परवा झालेली आहे, आपण साजरी केलेली आहे। त्यानिमित्ताने या विषयावर थोडासा प्रकाश टाकावा या उद्देशाने या ठिकाणी आपण या विषयावर मत व्यक्त करणार आहोत। शाहू महाराजा संदर्भात बोलायचं झालं तर द रिपब्लिक या पुस्तकामध्ये अथेनियन तत्ववेत्ता प्लेटो आपल्या या पुस्तकात असं मत व्यक्त करतात की ज्या राजामध्ये तत्ववेत्तासारखा मानवी प्रतिष्ठा, धैर्य, राजकीय श्रेष्ठता आणि बौद्धिकता यांचा मिलाप असेल, असा राजा मानवजातीला सर्व शापापासून मुक्त करू शकतो आणि अंधारातून प्रकाशाकडे नेऊ शकतो। हे जे या प्लेटोनी मत व्यक्त केलेलं होतं, तर भारतामध्ये मात्र अशा राजांची मोजकीच उदाहरणे आहेत। अशा राजामध्ये केवळ कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हेच नाव ठळकपणे समोर येते, ज्यांनी आपल्या राज्यातील जवळजवळ 80-90% लोकसंख्येला जातीप्रथेने लादलेल्या सर्व शापापासून मुक्त करण्यासाठी ठोस आणि निर्णायक उपाययोजना केल्या। शाहू महाराजांचे एक वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांचा प्रजापालक राजा असल्याचा वारसा त्यांना मिळालेला होता आणि तो त्यांनी आपल्या कृतीतून सिद्धही केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज परिवर्तनाच्या अभियानातही शाहू महाराजांनी अत्यंत मोलाचे योगदान दिलेले आहे। न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांनी जी पावले उचलली आहेत, ती उचलण्यासाठी स्वतंत्र भारतातील सरकारांना अनेक दशके लागली। काही पावले तर अजूनही उचलण्याची हिंमत दाखवली गेलेली नाही। राजर्षी शाहू महाराज त्यांच्या काळातील थोर समाजसुधारक म्हणून ओळखले जातात। ते कोल्हापूरच्या इतिहासातील अमूल्य रत्न होते। व्यवसाय, प्रशासन, दलित मुक्ती, स्त्री शिक्षण अशा विविध क्षेत्रात समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणारा, सर्व पुरोगामी उपक्रम सक्तीने राबविणारा, उदार अंतकरणाचा राजा म्हणून जनमानसात त्यांचा दरारा होता। राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केवळ 28 वर्षाच्या कारकिर्दीत शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक कार्याद्वारे बहुजन समाजाला जागृत करून त्यांची सर्वांगीण क्षेत्रात प्रगती घडवून आणली। भारताला लोकशाही स्वराज्य तर हवेच होते, परंतु त्याआधी ते उपभोगण्यासाठी व राबविण्यासाठी प्रथम जनतेला पात्रता आली पाहिजे, ही त्यांची भूमिका रास्तच होती। त्यासाठी बहुजन समाजात जागृती झाली पाहिजे या उद्देशाने प्रेरित होऊन, खास करून वेदोक्त प्रकरणानंतर, आता हे वेदोक्त प्रकरण आपण पुढे विस्ताराने दिलेलं आहे। वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांनी आपल्या सामाजिक कार्याकडे प्रकर्षाने लक्ष घातले। त्यामध्ये त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य मोठ्या प्रमाणावर हाती घेतले। 26 जून 1874 रोजी जन्मलेले कोल्हापूरचे थोर राजर्षी शाहू महाराज हे 1894 ते 1922 या कालखंडात कोल्हापूर संस्थानचे राजे होते। एक आदर्श शासक, पुरोगामी नेता आणि दूरदृष्टी असलेले समाजसुधारक, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे कुटुंबात जन्मलेल्या शाहू महाराजांना यशवंतराव हे नाव देण्यात आले होते। कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर यशवंतराव यांना बालवयातच राजाच्या विधवा आनंदीबाई यांनी दत्तक घेतले आणि त्यानंतर 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला। राजर्षी शाहू महाराज यांनी सत्ता ग्रहण केली तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक समाज कार्य करीत होता। हा समाज कनिष्ठ वर्ग, कामगार आणि शेतकरी यांच्यात सुधारणेसाठी कार्य करीत होता। न्याय व समता याविषयी प्रबोधन करीत होता। सार्वत्रिक शिक्षण, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व याविषयी जागृती करीत होता। या समाजाची उद्दिष्टे महिलांना सामाजिक अन्यायापासून मुक्त करणे, तसेच कामगार व शेतकरी यांना पुरोहित वर्ग आणि नोकरशाही यांच्या दडपशाहीपासून मुक्त करणे हे होते।
1873 मध्ये महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करणे, बहुजन समाजात शैक्षणिक सुधारणा करणे, शूद्रांची गुलामगिरीतून मुक्तता करणे, धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणणे इत्यादी होती. भारताला आज आरक्षणाचा देश असे म्हटले जाते. यात उपरोधिकता असली तरी वास्तविकताही तेवढीच आहे. कारण आरक्षण या एकाच शब्दाभोवती देशाचे राजकारण कायमस्वरूपी तापलेले असते. यात राजकारण्यांची प्रामाणिक इच्छा कमी आणि राजकारणच अधिक असते. शतावधी वर्षापासून या देशामध्ये ज्या जाती व्यवस्थेच्या माध्यमातून जनजीवन चालत होते त्या व्यवस्थेमुळे या देशातील आर्थिक, राजकीय आणि धार्मिक सत्ता मुठभर उच्चवर्णीयांच्या हाती एकवटलेली होती. जाती व्यवस्थेची संपूर्ण सूत्रे हाती असलेल्या तथाकथित उच्चवर्णीयांनी अशी तरतूद करून ठेवली होती की शूद्रांना सत्तेच्या प्रत्येक स्रोतापासून वंचित ठेवायचे आणि हा समाज संपूर्णपणे शक्तिहीन करून ठेवायचा. अशा शक्तिहीन समाजाला पहिल्यांदाच थोडासा हिस्सा बहाल करण्याचा प्रयत्न झाला आणि तो हिस्सा देणारे समाजक्रांतिकारक होते कोल्हापूरचे राजे राजर्षी शाहू महाराज. ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये प्रथमच मराठ्यासह संपूर्ण ब्राह्मणेतर समाजाला शिक्षण व सरकारी सेवामध्ये प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली. हाच आदर्श समोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना आरक्षणासाठी विशेष तरतूद केली होती. राज्यघटनेत करण्यात आलेल्या दलित बहुजनांच्या आरक्षणाच्या विशेष तरतुदीचे राजर्षी शाहू महाराज हेच खरे सूत्रधार आहेत. शाहू महाराजांनी राजकारणासाठी नाही तर समता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण धोरण राबवण्याचा निर्णय घेतला होता. म्हणूनच तर त्यांना आरक्षण व्यवस्थेचे जनक मानले जाते. आश्चर्य या गोष्टीचे वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या या महान कार्याचे कौतुक मराठा समाजाला कधीच वाटले नाही. एवढेच नव्हे, केवळ ते आरक्षणाचे जनक असल्याने मराठा समाजाने त्यांना आपले आयकॉन कधीच मानले नाही. या समाजाने महाराजांना समजून घेतले असते तर आज आरक्षणासाठी जी या समाजाची फरफट चालू आहे ती कदाचित झाली नसती. 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराज कोल्हापूर राज्याचे राजे झाले. शाहू महाराजांनी पदभार स्वीकारल्यानंतर दलित आणि मागासलेल्या लोकांच्या हिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. 1901 मध्ये त्यांनी कोल्हापूर राज्याची जनगणना केली आणि अस्पृश्यांचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा जाहीर केला. बहुतेक जण शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखतात. ते आहेतच. सुमारे 121 वर्षापूर्वी म्हणजे 26 जुलै 1902 रोजी शासकीय कारभारात उच्चवर्णीयांचे अखंड वर्चस्व मोडून काढण्यासाठी मागासवर्गीयांना 50% आरक्षण लागू केले. मराठा, कुणबी आणि इतर समग्र ब्राह्मणेतर समाजासह दलित आणि आदिवासींचाही त्यांनी मागासवर्गीयामध्ये समावेश केला. हे येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यांनी या संदर्भात जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की मागासवर्गीयामध्ये ब्राह्मण, प्रभू, शेणवी, पारसी आणि इतर पुढारलेला वर्ग वगळता इतर सर्वांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टानं काही वर्षापूर्वी इंदिरा साहनी प्रकरणात जो निकाल दिला त्यामध्येही 50%चीच आरक्षण मर्यादा घालून दिली होती. यावरून शाहू महाराजांच्या आरक्षण धोरणातली दूरदृष्टी दिसून येते. वास्तविकतः ते एक क्रांतिकारी पाऊल होते. भारतीय इतिहासात प्रथमच जातीच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. हा निर्णय म्हणजे आरक्षणाच्या घटनात्मक व्यवस्थेचा मार्गदर्शकच ठरला. म्हणूनच या दिवसाला जागतिक पातळीवर आरक्षण दिवस म्हणून मान्यता प्राप्त व्हायला हवी. पेशव्यांच्या काळापासून या राज्यात चित्पावन ब्राह्मणांचे वर्चस्व होते. कोल्हापूर राज्यात शाहू महाराजांचे आरक्षण लागू होण्यापूर्वी राज्याच्या सामान्य प्रशासनातील एकूण 71 पैकी 60 पदावर ब्राह्मण अधिकाऱ्यांनी आपली पकड मजबूत केलेली होती. त्याचप्रमाणे 500 लिपिकापैकी 490 ब्राह्मण होते. शाहू महाराजांनी मागास जातींना आरक्षण लागू केल्यानंतर 1912 मध्ये एकूण 95 पैकी केवळ 35 अधिकारी ब्राह्मणांचे होते. म्हणूनच ब्राह्मणांनी शाहू महाराजावर आणि त्यांच्या धोरणावर आगपाखड केली होती. विषमता आणि अन्याय दूर करण्याच्या शाहू महाराजांच्या या निर्णयानंतर 1918 मध्ये म्हैसूर राज्य, 1921 मध्ये मद्रासच्या जस्टिस पार्टीने आणि मुंबई प्रेसिडेन्सीने 1925 मध्ये आरक्षण लागू केले. ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू झाल्यानंतर अनुसूचित जाती जमातीला आरक्षण मिळू शकले. स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यातील मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात आले, परंतु केंद्र सरकारच्या नोकऱ्यामध्ये 1993 पासून आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 2006 पासून इतर मागासवर्गीयांना म्हणजेच ओबीसींना
आरक्षणाचा अधिकारी मिळाला. 1911 मध्ये त्यांनी आपल्या राज्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. दलित आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीमाई व महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी आपल्या राज्यात आधुनिक शिक्षणाची बीजे पेरली. 1912 मध्ये त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी अनिवार्य केले. त्यानंतर 25 जुलै 1917 रोजी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत केले. 500 ते 1000 लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात शाळा उघडल्या. महिलांच्या शिक्षणावर विशेष भर दिला. शाहू महाराजांनी गरीब आणि मागास दलित मुलांसाठी मोफत वसतिगृहे उघडली. त्यांनी या वसतिगृहांना शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस असे नाव दिले. 15 एप्रिल 1920 रोजी नाशिक येथे वसतिगृहाचे भूमिपूजन समारंभात शाहू महाराज म्हणाले होते, जातीवादाचा अंत आवश्यक आहे. जातीला पाठिंबा देणे हा गुन्हा आहे. जात हा आपल्या समाजाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. दलित आणि महिलांच्या हक्कासाठी शाहू महाराजांनी ठोस पावले उचलली. 1919 मध्ये त्यांनी अस्पृश्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे अधिकार दिले. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की यापूर्वी इतर सार्वजनिक ठिकाणाप्रमाणे रुग्णालयातही अस्पृश्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी एका आदेशाद्वारे प्राथमिक शाळापासून महाविद्यालयापर्यंत दलितावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी सरकारी नोकऱ्यांच्या ठिकाणी दलितावर होणारा अन्याय आणि अस्पृश्यता संपुष्टात आणली. हे निर्णय घेण्यासाठी प्रेरणा मिळाली ती गंगाराम कांबळेच्या प्रकरणामुळे. महाराजांच्या राजवाड्यात कर्मचारी निवासात गंगाराम कांबळे नावाचा दलित कर्मचारी राहत होता. एके दिवशी मराठा सैनिक संतराम आणि काही उच्चवर्णीय कर्मचाऱ्यांनी गंगाराम कांबळे यांना तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून अशुद्ध केल्याचे सांगून बेदम मारहाण केली. शाहू महाराजांना हे प्रकरण कळल्यानंतर त्यांनी घोड्याच्या चाबकाने संतराम आणि त्या कर्मचाऱ्यांना फटके दिले आणि त्यांना कामावरून काढून टाकले. त्यानंतर महाराज गंगारामला म्हणाले की माझ्या राजवाड्यात अशी घटना घडल्याबद्दल मला वाईट वाटले. तू एखादा स्वतंत्र व्यवसाय सुरू कर, तुला लागेल ती आर्थिक मदत आम्ही करू. त्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत दिली, ज्यामुळे गंगारामने चहाचे हॉटेल सुरू केले. वास्तविक पाहता ही काही छोटी गोष्ट नव्हती. स्वतः शाहू महाराज चहासाठी गंगारामच्या हॉटेलमध्ये जात असत. या घटनेनंतर शाहू महाराजांनी अस्पृश्यता पाळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याला एकतर आपली सवय बदलण्याचे किंवा 6 महिन्यात नोकरीचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. 15 जानेवारी 1919 रोजी महाराजांनी काढलेला आदेश असा होता, दलित मागास जातींना राज्यातील कोणत्याही कार्यालयात आणि ग्रामपंचायतीत समान वागणूक दिली जाईल याची खात्री केली पाहिजे. अस्पृश्यता सहन केली जाणार नाही. उच्च जातीने दलित जनतेला माणुसकीने वागवले पाहिजे. जोपर्यंत माणसाला माणूस म्हणून वागवले जात नाही तोपर्यंत समाजाचा सर्वांगीण विकास अशक्य आहे. दलितांचे आर्थिक परावलंबित्व संपुष्टात आणण्यासाठी शाहू महाराजांनी 1917 मध्ये बलुतेदारी पद्धत रद्द केली. या पद्धतीमुळे थोड्याशा जमिनीच्या तुकड्याच्या किंवा अन्नधान्याच्या मोबदल्यात दलितांना आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाची मोफत सेवा करावी लागत असे. गंगाराम कांबळे हा कोल्हापूर राज्यातला सामान्य दलित माणूस. त्याच्यावर झालेल्या अन्यायामुळे शाहू महाराजांचे पित्त खवळते आणि महाराज तात्काळ दोषींना कठोर सजा देतात. हा प्रसंग वाचला की याच कालखंडातला बडोदा राज्यातला प्रसंग आठवतो व मन खिन्न होते. तेव्हा तेथे महाराजा सयाजीराव गायकवाड सत्ताधीश होते. त्या काळात भारतातच नव्हे संपूर्ण आशिया खंडात सर्वोत्तम विद्याविभूषित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कार्यालयात शिपाई फायली दुरून फेकून देत असत. जातीवरून अर्वाच्य शब्दात अपमान करत असत. ज्या पारशी धर्मशाळेत बाबासाहेब थांबलेले होते तिथे 10-15 लोक काठ्या लाठ्या घेऊन जीवे मारण्याची धमकी देतात. कार्यालयातील सर्वच कर्मचारी त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन करतात. हे जेव्हा महाराजांना सांगितले, म्हणजे सयाजीराव गायकवाडांना, तेव्हा महाराज बाबासाहेबांनाच सबुरीचा सल्ला देतात. यापैकी एकालाही सजा दिल्याचा कुठेच उल्लेख नाही. शेवटी हे सर्व असह्य झाल्यामुळे बाबासाहेब ढसढसा रडले व नाईलाजास्तव बडोदा सोडून दिले आणि परत मुंबईला आले. यामधून हे दिसून येते की 2 राज्यात व राजात किती मूलभूत फरक होता. म्हणूनच शाहू महाराजांना दलितांचे मुक्तिदाता म्हटले गेले आहे. ते उगीच नाही. शाहू महाराजांना तशी खूपच अल्प आयुष्य लाभले. 6 मे 1922 रोजी वयाच्या 48व्या वर्षी त्यांचे निधन झाले. परंतु त्यापूर्वीच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे मुक्तिदाता म्हणून हेरले होते. बाबासाहेबांची प्रगल्भ प्रतिभा पाहून शाहू महाराजांनी त्यांना त्यांचे अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून लंडनला जाण्यासाठी आर्थिक मदत केली. त्याचबरोबर बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मुकनायक या पहिल्या वृत्तपत्रालाही शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. माणगाव येथे
20 आणि 21 मार्च 1920 रोजी आयोजित बहिष्कृत वर्गाच्या परिषदेत दुसऱ्या दिवशी शाहू महाराज उपस्थित होते. या प्रसंगी परिषदेला संबोधित करताना शाहू महाराज म्हणाले होते, माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते. खुद्द बाबासाहेब हे शाहू महाराजांच्या कार्याने खूप प्रभावित झालेले होते. बाबासाहेब म्हणाले होते, शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. आपण त्यांचा वाढदिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा केला पाहिजे. म्हणजे हे शब्द आजही किती मोलाचे आहेत, परंतु जनतेने हा बाबासाहेबांचा सल्ला कितपत अंमलात आणला आहे हा थोडा संशोधनाचा विषय आहे. शाहू महाराजांनी आरक्षण का सुरू केले याचे उत्तर मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांना लिहिलेल्या पत्रात आढळते. सुमारे 3000 शब्दांच्या या पत्रात त्यांनी कोल्हापूर राज्यातील सर्व स्तरातील ब्राह्मणांचे पूर्ण वर्चस्व आणि ब्राह्मणेतर याचे वर्णन केले आहे. ब्राह्मणेतरांच्या हितासाठी उचललेल्या प्रत्येक पावलास खालपासून वरपर्यंत कब्जा करून बसलेल्या ब्राह्मण नोकरशहा आणि कर्मचारी संपूर्ण ताकदीनिशी विरोध करत असतात. ब्राह्मणेतरांना स्वतंत्र प्रतिनिधित्व आणि आरक्षण दिल्याशिवाय कोल्हापूर राज्यात न्यायाचे राज्य प्रस्थापित करता येणार नाही, असे ठाम मत त्यांनी मांडले होते. आवाज येतोय का नाही काहीच कळेना. खांडेकरची काही तांत्रिक अडचण असेल तर मेसेजमध्ये टाका. भारत हा केवळ आरक्षणाचा देश नव्हे तर जगातील इतर देशाप्रमाणे आरक्षण हा मुद्दा वर्ग संघर्षाच्या इतिहासाच्या केंद्रस्थानी होता. विशेषतः दलित आणि मागासलेल्या लोकांच्या आरक्षणावर देशात गृहयुद्ध कसे निर्माण होते हे आम्ही मंडल आयोग लागू होण्याच्या काळात पाहिले आहे. तेव्हा मंडल अहवालाच्या विरोधात देशातील शक्तिशाली समूहाच्या तरुणांनी प्रचंड आंदोलन उभे केले होते. त्यामध्ये आत्मदहनासारख्या विकृत आंदोलनाने देशाची जीवित व वित्त संपत्ती जळून खाक झाली. हीच संधी साधून त्याच प्रसंगी संघ परिवाराने राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या नावाखाली स्वतंत्र भारतातील सर्वात मोठे आंदोलन उभे केले, ज्यामुळे राष्ट्राची खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. नंतर मंडल 2च्या काळात म्हणजेच 2006 मध्ये जेव्हा इतर मागासवर्गीयासाठी उच्च शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशासाठी आरक्षण लागू झाले, तेव्हा पुन्हा गृहयुद्ध निर्माण झाले. 21व्या शतकात जिथे संपूर्ण जग जगा आणि जगू द्या या मार्गावरून जात आहे, तेथे भारतातील पारंपरिक विशेषाधिकार प्राप्त लोक आरक्षणाच्या नावाखाली वारंवार गृहयुद्धाची स्थिती निर्माण करत आहेत. अशा परिस्थितीत 1902च्या त्या परिस्थितीची सहज कल्पना करता येईल, जेव्हा 26 जुलै रोजी शाहू महाराजांनी चित्पावन ब्राह्मणांचा तीव्र विरोध असतानाही कोल्हापूर राज्यातील दलितांसह संपूर्ण ब्राह्मणेतर समाजाला शिक्षणात व सरकारी नोकऱ्यामध्ये 50% आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. आधुनिक भारतातील जातीच्या आधारावर दिलेले हे पहिले आरक्षण होते. म्हणूनच शाहू महाराजांना आधुनिक आरक्षणाचे जनक म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या काळात या आरक्षणास संविधानिक स्वरूप दिले, परंतु शाहू महाराजांनी जे आरक्षण सुरू केले आणि बाबासाहेबांनी त्यास संविधानिक स्वरूप दिले ते आज खाजगीकरणामुळे व नोकरशहाच्या जातीवादी मनोवृत्तीमुळे निव्वळ कागदाची शोभा बनून राहिली आहे. ही अत्यंत खेदाचीच नव्हे, चिंतेचीही बाब आहे. अशा प्रकारे आरक्षणाने संपूर्णपणे आपली उपयुक्तता गमावली तर लोक केवळ शाहू महाराज किंवा बाबासाहेबच नव्हे तर या कार्यात योगदान देणाऱ्या इतर सर्व महापुरुषांनाही विसरतील. अशा परिस्थितीत शाहू बाबासाहेबांसारख्या आपल्या महापुरुषांची आठवण ठेवायची असेल तर केवळ आरक्षण वाचवण्यासाठीच नव्हे तर ते वाढविण्यासाठीही यशस्वी लढा द्यावा लागेल. राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी शिक्षणाचा प्रसार ही मुख्य
समस्या समजून याकडे जातीने लक्ष दिले होते. ज्ञान हे शक्ती आणि समृद्धीचे स्रोत आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. या बाबतीतले त्यांचे आकलन अत्यंत दूरदृष्टीचे होते. त्यांना वाटत होते की सामान्य जनात शिक्षण नसल्याने मागासलेपण अमाप आहे. ते नाहीसे करण्यासाठी शिक्षणाची कवाडे शिक्षण वंचितांसाठी सताड उघडी करणे, शिक्षण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या समाजामध्ये शिक्षणामध्ये आस्था निर्माण करणे व शिक्षणासंबंधी गोडी निर्माण करून शिक्षण हीच समग्र परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे याचे भान समाजात रुजविण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महात्मा फुलेंनी स्थापन केलेली सत्यशोधक समाज ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मागासलेल्या आणि वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणारी पहिली संस्था होती. खेड्यापाड्यात पोहोचणारा हा आधुनिक भारतातील पहिला सामाजिक विचार होता. महात्मा फुले यांनी 1848 मध्ये ते काम सुरू केले. 1870च्या शिक्षण कायद्यानुसार इंग्रज सरकारने शाळा सुरू केल्या आणि 1880 मध्ये 10 वर्षापर्यंतचे प्राथमिक शिक्षण अनिवार्य केले. या प्रगतिशील बदलामुळे प्रेरित होऊन महात्मा फुले यांनी 1879च्या शेवटी आणि 1880च्या सुरुवातीस खेडेगावात सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू करण्याचे आवाहन ब्रिटिश सरकारला केले. कारण त्यांनी जाणले होते सामाजिक समता ही शक्ती हळूहळू परंतु निश्चितपणे शिक्षणाच्या माध्यमातून उदयास येईल. यानंतर पुण्यातील ब्राह्मणांनी उच्च वर्गासाठी शिक्षण सुरू केले तर महात्मा फुले आणि शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी शिक्षण सुरू केले. कोल्हापूर राज्यात 1844च्या सुमारास सुमारे 122 खाजगी ग्रामीण शाळा होत्या. कोल्हापूर सरकारने 1848 मध्ये कोल्हापूर, पन्हाळा, आळते, शिरोळ येथे सरकारी शाळा सुरू केल्या आणि 1849 मध्ये कागल, बावडा, गडहिंग्लज, मलकापूर आणि भुदरगड येथे तर 1851 मध्ये 1854 मध्ये इतर अनेक ठिकाणी अधिक शाळा उघडल्या गेल्या. 1867 मध्ये पुरुषांसाठी प्रशिक्षण महाविद्यालय सुरू करण्यात आले आणि 1882 मध्ये महिलांसाठी एक प्रशिक्षण महाविद्यालय सुरू करण्यात आले. कोल्हापूर हायस्कूल, ज्याला नंतर राजाराम छत्रपतींचे नाव देण्यात आले, ते 1867 मध्ये सुरू करण्यात आले. शाहू महाराजांच्या राज्यारोहणाच्या वेळी ब्राह्मणामध्ये शिक्षितांची टक्केवारी 79.1, मराठामध्ये 8.6, कुणबी समाजामध्ये 1.5, मुस्लिम समाजात 7.5 आणि जैन आणि लिंगायत समाजामध्ये 10.6 होती. शाहू महाराजांनी जनतेच्या नैतिक आणि भौतिक सुधारणेसाठी ठोस उपाययोजना करण्याचा संकल्प केला. नैतिक आणि भौतिक प्रगती म्हणजे शिक्षण, स्वच्छता आणि कृषी विकास. त्यांना स्थानिक कारभारात मागासवर्गीयांचा मोठा वाटा आणि सार्वजनिक संस्थांमध्ये प्रतिनिधित्व द्यायचे होते. साहजिकच मागासवर्गीयांनी आपल्या हक्कासाठी जागृत व्हावे अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांना विश्वास होता की त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करून ते साध्य करू शकतात. म्हणून शाहू महाराजांनी मागासवर्गीयांच्या मार्गातील अडचणी दूर करण्यास सुरुवात केली. त्यांनी वसतिगृहे आणि इतर सुविधा विशेषतः खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या. सुरुवातीला त्यांनी काही विद्यार्थ्यांना आपल्या वाड्यात ठेवले होते. त्यांना राहण्याची सोय करून त्यांची फी भरली होती. मुलं मात्र भरपूर अन्न आणि उत्तम सुविधामुळे आळशी आणि सुस्त झाली. त्यांची प्रगती असमाधानकारक असल्याने शाहू महाराज निराश झाले. याच सुमारास कोल्हापुरात महाविद्यालयाशी संलग्न असलेले एक वसतिगृह होते, ज्याला राज्याचे अनुदान होते, परंतु ते ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी खुले होते. सुरुवातीला ते कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता सर्वांसाठी खुले असेल असे जाहीर करण्यात आले होते. या मदतीबद्दल प्राध्यापक विजापूरकर यांनी शाहू महाराजांचे कौतुक केले आणि शिक्षणासाठी काम करणाऱ्यांना मदतीसाठी शाहू महाराज सदैव तत्पर असल्याचे सांगितले. दुष्काळाच्या काळात पोरांना वाढत्या खर्चापासून मुक्त करण्याच्या हेतूने शाहू महाराजांनी त्यांचा मासिक खर्च ₹5 वर आणला आणि वसतिगृहाचे अध्यक्ष V.B. गोखले, सहाय्यक न्यायाधीश यांची नियुक्ती केली. ही संस्था फार काळ टिकली नाही. तिच्या कठोर निर्बंधामुळे नव्हे तर शाहू महाराजांनी एप्रिल 1911 मध्ये ती बंद केली, कारण त्यांना आढळून आले की जवळपास 10 वर्षे ब्राह्मणेतर विद्यार्थी इकडे फिरकलेच नाहीत. तेव्हाच 1899 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या P.C. पाटील यांनी पन्हाळा येथे छत्रपती शाहूंची भेट घेतली. ते शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या पहिल्या बोर्डिंगचे पहिले विद्यार्थी होते. त्यांना 1911 साली सरकारने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस पाठवले होते. ते पुढे सुप्रसिद्ध शेतीतज्ञ व पुण्याच्या शेतकी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांकडून ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना भोगावे लागलेले अपमान आणि कटू अनुभव त्यांनी शाहू महाराजांना सांगितले. मराठ्यांच्या बोर्डिंगच्या प्रकल्पाची योजना सुरू करण्यापूर्वी महाराजांनी न्यायमूर्ती रानडे आणि G.K. गोखले यांचा सल्ला घेतला, ज्यांनी या विषयावरील त्यांच्या कल्पनांचे कौतुक केले. महाराज डेक्कन एज्युकेशनचे अध्यक्ष होते. या व्यापक विचारसरणीचे उदारमतवादी समाजातील दुर्बल घटकांच्या शिक्षणासाठी फारसे काही करू शकले नसले तरी शाहू महाराजांनी आखलेल्या योजनेला पाठिंबा दिला
कारण त्यांचा संपूर्ण समाजाला फायदा झाला. शाहू महाराजांनी सार्वजनिक सूचना संचालक ई गाईल्स यांचाही सल्ला घेतला, ज्यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या बोर्डिंगच्या प्रकल्पाचे कौतुक केले आणि 10 ऑगस्ट 1900 रोजी शाहू महाराजांच्या पत्राला उत्तर दिले. महाराजांचे पत्र मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मराठ्यांसाठी बोर्डिंग स्कूलच्या प्रकल्पाबद्दल तुमच्याशी बोलताना मला आनंद होईल. मराठ्यांना शैक्षणिकदृष्ट्या पुढे आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे, हे मी पूर्णपणे मान्य करतो. त्यांच्या सवयी आणि भावना उच्च शिक्षणाच्या दिशेने नाहीत आणि परिणामी ते ब्राह्मण समाजाच्या तुलनेत मागे पडले आहेत. मला आठवते, मी कोल्हापूर कॉलेजला भेट दिली तेव्हा मला असे दिसले की मराठे कोर्सला चिकटून राहिले नाहीत. परिणामी मला त्यांच्याकडून क्वचितच शैक्षणिक विभाग आणि इतर विभागामध्ये नोकरीसाठी अर्ज येतात. हा पत्रात त्या मायना होता. अशा प्रकारे रानडे, गोखले शिक्षण संचालक आणि गंगाराम भाऊ म्हस्के यांच्याशी चर्चा करून आणि 3 पदवीधरांना भास्करराव जाधव, दाजीसाहेब विचारे आणि जिवाजीराव सावंत यांना योग्य मार्गदर्शन करून शाहू महाराजांनी त्यांना मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढण्याची प्रेरणा दिली. त्याला व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस असे म्हणतात. हे 18 एप्रिल 1901 रोजी पॉलिटिकल एजंटच्या अध्यक्षतेखाली खुले घोषित करण्यात आले. राणी व्हिक्टोरिया आणि शाहू महाराजांना महाराजा ही कायमस्वरूपी पदवी बहाल केली होती. त्यांच्या राजवटीतच भारतातील ब्राह्मणेतरांसाठी ज्ञानाची दारे खुली झाली. त्यामुळे राणीचे नाव संस्थेला देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीत शंकरराव इंदुलकर, बाळासाहेब खानविलकर, नानासाहेब गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, हिंदूराव घाटगे आणि आळवेकर यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. सातारा येथील पी.के. शिंदे यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. हे वसतिगृह असलेला बंगला वन विभागाचा होता. बोर्डिंगचे सचिव म्हैसाळकर होते. वसतिगृह कायमस्वरूपी ठेवण्यासाठी शाहू महाराजांनी जमीन दान केली, त्याला भरीव देणगी दिली आणि वार्षिक 550 रुपयांचे अनुदान मंजूर केले आणि वर्षाकाठी रुपये 2000च्या स्थायी उत्पन्नाची सोय केली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देण्यात आली. वसतिगृहाच्या स्थापनेतील यशाबद्दल तिन्ही पदवीधरांचे अभिनंदन करून समर्थ साप्ताहिकाने लिहिले होते की हे काम ब्राह्मण पदवीधर करू शकत नाहीत. साप्ताहिकाने संस्थेबद्दल वायफळ बोलणाऱ्या ब्राह्मणांना फटकारले. बोर्डिंगचे नाव मराठा असले तरी मुस्लिम, कोळी, माळी, गवळी अशा इतर जाती जमातीतील विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश दिला होता व त्यांना भोजनाचीही व्यवस्था केली होती. भारतातील जातीभेदासारख्या एका जुन्या सामाजिक समस्येकडे पाहण्याचा हा खरोखरच एक नवीन, धाडसी आणि उदारमतवादी दृष्टिकोन होता. हा उपक्रम सुरू करण्यामागे शाहू महाराजांची 2 उद्दिष्टे होती. एक म्हणजे जातीभेद नष्ट करणे आणि दुसरे म्हणजे अशा वसतिगृहे आणि बोर्डिंग स्कूलच्या स्थापनेत त्यांच्या समुदायामध्ये पुढाकार घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे. त्यांनी समाजाच्या नेत्यांना एकत्र बोलावले, त्यांच्यातील मतभेद दूर केले आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या जातीमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांचे सहकार्य मागितले. या कृतीतून ब्राह्मणेतर लोकांमध्ये संघटना आणि शिक्षणाचा प्रसार होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. काही कालावधीनंतर कर्नल सिली यांनी 25 सप्टेंबर 1901 रोजी या संस्थेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करताना मराठा विद्यार्थ्यांना केवळ अल्प दरात बोर्डिंग व लॉजिंग उपलब्ध करून न देता त्यांच्या नैतिक कल्याणाचीही तरतूद करावी असे आवाहन समितीला केले. त्यांना असे वाटत होते की नैतिक प्रशिक्षणाने परिपूर्ण नसलेले केवळ बुद्धीचे प्रशिक्षण राज्यासाठी चांगले नाही. कोल्हापूर राज्यात केवळ मराठ्यांचा समावेश नाही हे विसरू नये. मराठा समाजाचे हित पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना हे विसरू नका की राज्यात इतर सदस्यही असतात. आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करताना सामान्य हितासाठी, समान कल्याणासाठी आपले प्रयत्न उल्लेखनीय असतात, ही चांगली गोष्ट आहे. यावेळी महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊसच्या कायमस्वरूपी निधीसाठी 4,000 रुपये दिले, 5,000 रुपयाचे वार्षिक योगदान देण्याचे वचन दिले आणि 800 रुपये किमतीची मालमत्ता संस्थांना विस्तारासाठी दान केली. महाराजांच्या या कामगिरीवर टिळकांच्या मराठा या वृत्तपत्राने शाहू महाराजांवर गंभीरपणे टीका केली आणि म्हटले, राज्याचा शासक विशेषतः जातीय किंवा सांप्रदायिक पूर्वग्रहांच्या वरचा असावा. टिळकांनी महाराजांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती, हे विशेष. निपाणी येथील जैन परिषदेनेही शाहू महाराजांच्या सूचनेवरून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर मदतीसाठी महाराजांकडे संपर्क साधला. सर्व जातींच्यासाठी एक बोर्डिंग काढण्याचा 1896 साली केलेले प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर शाहू महाराजांनी प्रत्येक जातीसाठी वेगळ्या बोर्डिंग काढण्यास 1901 सालापासून सुरुवात केली. विविध जातींसाठी महाराजांनी 20 बोर्डिंग काढून यशस्वीपणे त्या चालवल्याच होत्या. या बोर्डिंगमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी पुढे राज्यातच नव्हे तर देशात आपला ठसा उमटविण्यात यशस्वी ठरले होते. एक खंत कायम वाटत राहते, ती ही की शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातीतील सर्वच घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली नव्हे, त्यासाठी त्यांनी व्यक्तिगतरित्या खूप परिश्रम घेतले.
ब्राह्मणेतरांना रोजगार देण्यासाठी अनेक सुधारणा केल्या, परंतु या जातीतील लोकांनी नंतर अगदी मराठ्यांनी सुद्धा शाहू महाराजाप्रती निष्ठा जोपासल्याचे आढळून येत नाही. मराठ्यांच्या व इतर ब्राह्मणेतरांच्या किती घरामध्ये शाहू महाराजांचा फोटो आदराने लावलेला असेल हे सांगणे कठीण आहे. आता आपण वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्या आयुष्यात जे वादळ माजलं होतं ते काय होतं ते थोडक्यातच पाहू आपण. एके दिवशी पंचगंगेवर शाहू महाराज स्नान करत असताना स्नानाच्या वेळेस मंत्र म्हणणाऱ्या नारायण भटाने पुराणोक्त मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. ही गोष्ट तसेच नारायण भटाने स्नान केले नव्हते ही गोष्टही महाराजांच्या नजरेस आणून दिली. महाराजांनी नारायण भटास वेदोक्त मंत्र म्हणण्यास सांगितले. नारायण भटाने मात्र महाराज शूद्र आहेत असे स्पष्ट सांगत मंत्र म्हणण्यास नकार दिला. नारायण भट पुढे म्हणाले, धर्मानुसार ब्राह्मण ज्येष्ठ असतात, श्रेष्ठ असतात आणि सर्व शक्तिमान ब्राह्मण समाज तुम्ही क्षत्रिय आहात हे जाहीर करेपर्यंत तुम्ही आमच्यासाठी शूद्रच आहात. हे त्या नारायण भटाचे शब्द आहेत. नारायण भटाच्या या उद्धट वर्तनाने म्हणजे एका राजाला म्हणजे शाहू महाराज राजे होते, राजा बोलेन दल हाले असे म्हण होती तेव्हा. त्या कालावधीमध्ये एक सामान्य माणूस राजाला या पद्धतीने बोलतो की तुम्ही शूद्र आहात, तुमच्या स्नानाच्या प्रसंगी मी पुराणोक्तच मंत्र म्हणेन, वेदोक्त म्हणणार नाही. हे स्पष्ट तोंडावर बोलणारा हा नारायण भट. या नारायण भटाच्या उद्धट वर्तनाने महाराज प्रचंड अस्वस्थ झाले होते. या कटू अनुभवामुळे राजर्षी शाहू महाराज ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध प्रचंड ताकदीने उभे राहिले. वेदोक्त प्रकरण हे केवळ शाहू महाराजांच्या जीवनातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक जीवनावर परिणाम करणारी एक महत्त्वाची घटना होती. टिळकपंथीय ब्राह्मण वर्गाने केलेल्या टीकेमुळे राजर्षी शाहू महाराज सत्यशोधक समाजाकडे ओढले गेले आणि या प्रकरणामध्ये त्यांची बाजू सत्यशोधक समाजाने उचलून धरली. महात्मा फुल्यांनी सामाजिक विषमता आणि जातीभेद यांना मुठमाती देऊन समता, बंधुभाव आणि स्वातंत्र्य या त्रिसूत्रीवर नवसमाजाची निर्मिती करून सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून अस्पृश्यांची मुक्तता फक्त शिक्षणच करू शकेल असा विश्वास त्यांना वाटत होता. त्यांनी अंगीकारलेला हा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला. सत्यशोधक समाजाच्या धोरणातील आपल्या विवेकबुद्धीला पटतील त्या चांगल्या गोष्टी स्वीकारून त्यांनी आपल्या विचारांचे अधिष्ठान निश्चित केले होते. त्यामध्ये सर्वांगीण धर्मसुधारणा घडवून आणणे, धर्माला सार्वत्रिक नीतीचे अधिष्ठान देऊन पुरोहितशाहीचे वर्चस्व नष्ट करणे, सर्व सामान्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणे, त्यासाठी प्राथमिक व मोफत शिक्षणाचा आग्रह धरणे, मागास जातींच्या जातीनिहाय चळवळी बांधणे, त्यांच्यामध्ये लोकशाहीची आस निर्माण करणे, त्यांची अस्मिता जागृत करणे, ब्राह्मणेतरांचे पक्ष स्थापून समाज सुधारणा व शेती सुधारणा याचा आग्रह धरणे, यासाठी इंग्रज सरकारची मदत घेणे. शाहू महाराजांनी आपल्या या विचारधारेच्या आधारावर 20व्या शतकाच्या पूर्वार्धात राजकीय व सामाजिक जीवनात क्रांती घडवून आणली. म्हणजे केवळ सामाजिक सुधारणा शाहू महाराजांनी केल्या नाहीत, सामाजिक जीवनामध्ये शाहू महाराजांनी क्रांती घडवून आणली. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर अस्पृश्य दलित समाजाच्या दारापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे त्यांचे कार्य शाहू महाराजांनी केले. सन 1918 पासून राजर्षी शाहू महाराजांचे कार्य सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर प्रश्नांची चळवळ, अस्पृश्योद्धार चळवळ इत्यादीसाठी त्यांनी एकामागून एक क्रांतिकारी पावले उचलून अस्पृश्य समाजास युगानुयुगाच्या सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अविरत कष्ट घेतले. ब्राह्मणेतर चळवळीची बीजे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतच अंकुरलेली दिसून येतात. ब्राह्मण पुरोहितशाही विरुद्ध बंड करणारी ही महाराष्ट्रातील पहिली चळवळ असून सत्यशोधक चळवळीच्या पुनरुज्जीवनातून ब्राह्मणेतर चळवळीचा पाया शाहू महाराजांनी मजबूत केला व वेदोक्त प्रकरणातून त्याला लढाऊ स्वरूप दिले. कोल्हापूर संस्थानातील धर्मकारणात व प्रशासनात ब्राह्मणांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. आता त्यांच्या धार्मिक वर्चस्वाबरोबरच या ऐहिक वर्चस्वासही महाराजांनी शह देण्याचे ठरविले. या जाहीरनाम्याच्या विरोधात विजापूरकरांचे समर्थपत्रक व लोकमान्य टिळकांच्या केसरी पत्रकातून टीका होऊ लागल्या. 24 नोव्हेंबर 1911 रोजी सर्वात महत्त्वाचा आदेश काढला. या आदेशानुसार संस्थानातील सर्व अस्पृश्य वर्गास सर्व प्रकारचे शिक्षण मोफत करण्यात आले. याशिवाय अस्पृश्यातील हुशार विद्यार्थ्यांना खास शिष्यवृत्त्या दिल्या जाऊ लागल्या. 7 एप्रिल 1919च्या एका आदेशान्वये अस्पृश्य लोकांची दैन्यावस्था ध्यानी आणून त्यांच्या शिक्षणास उत्तेजन द्यावे या हेतूने महाराजांनी त्यांना पुस्तके, पाट्या, पेन्सिली मोफत देण्यासाठी 2,500 रुपये मंजूर केले. राजर्षी शाहू महाराजांनी जुलै 1913 मध्ये अनुदानपात्र असलेली सत्यशोधक शाळा स्थापन केली.
ही शाळा सुरू करण्यापाठीमागचा उद्देश हा होता की ब्राह्मण व पंडित वर्गाला वाटत होते की आमच्याशिवाय कोणतेही धार्मिक विधी केले तर ते मान्य होत नाहीत. या सत्यशोधक शाळेतील शिक्षणामुळे ब्राह्मणेतर मंडळींनी आपल्यातीलच लोकांकडून लग्न, मुंजी, धर्मविरोध विधी आदी सर्व संस्कार विधी व पूजा करून घेऊ लागले. इतर शाळेपेक्षा या शाळेचे स्वरूप वेगळे होते. धार्मिक विधीचे प्रशिक्षण देणे हे या शाळेचे कार्यक्षेत्र होते. बडोदा दरबाराने एक हुकूम काढला होता की पुरोहितांच्या शाळेचे अधिकृत प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणालाही पुरोहिताचे काम करता येणार नाही. जर कोणी प्रमाणपत्र नसताना पुरोहिताचे काम करीत असेल तर त्यास 25 रुपये दंड भरावा लागेल. त्यामुळे बडोदा व महाराष्ट्र येथून अनेक ब्राह्मणेतर तरुण पुरोहिताचे शाळेत दाखल झाले होते. या शाळेतून अभ्यासक्रम पूर्ण करून जे ब्राह्मणेतर तरुण परत गेले त्यांनी आपापल्या भागात धर्मविधी पार पाडण्यास सुरुवात केली. 28 सप्टेंबर 1919 रोजी महाराजांनी संस्थानातील अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद केल्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यात ते म्हणतात, करवीर इलाख्यात अस्पृश्य लोकांच्या मुलासाठी स्वतंत्र शाळा असतात, त्या सर्व बंद करण्यात याव्यात व अस्पृश्यांच्या मुलास सरकारी शाळातून इतर लोकांच्या मुलाप्रमाणेच दाखल करून घेतले जावे. सरकारी शाळातून शिवाशिव पाळवायची नसल्याने सर्व जातीच्या व धर्माच्या मुलास एकत्र बसविण्यात येत जावे. याशिवाय आर्थिक मदतीसाठी इसवी सन 1920 साली अस्पृश्य लोकांच्या विद्येच्या उत्तेजनाकरिता दरमहा 5 रुपये प्रमाणे 8 शिष्यवृत्त्या सुरू केल्या. त्यापैकी 3 शिष्यवृत्त्या अस्पृश्य मुलींच्यासाठी ठेवल्या गेल्या. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्योद्धाराचे कार्य सुरू केले, कारण मागासवर्गीयांना दारिद्र्याच्या आणि दुःखाच्या प्रसंगातून बाहेर काढणे हे माझे पवित्र कार्य आहे. दलित पतितांची सेवा हीच खरी मानवतेची सेवा, या थोर मानवतावादी विचारसरणीतून त्यांनी प्रत्यक्ष अस्पृश्य उद्धाराच्या कार्याला सुरुवात केली. अस्पृश्यांना म्हणजे मानव जातीला लागलेला कलंक असून सामाजिक समतेच्या दृष्टीने हानिकारक आहे याची जाणीव महाराजांना होती. मानवतेच्या व सामाजिक समतेच्या दृष्टीने कलंक असलेली ही अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. अखिल भारतीय बहिष्कृत समाज या संस्थेच्या नागपूर येथील पहिल्या परिषदेत दिनांक 30 मे 1920 रोजी अध्यक्षस्थानावरून बोलताना शाहू महाराज म्हणाले होते की अस्पृश्य हा शब्द कोणाही माणसाला लावणे हे फार निंद्य आहे. सर्व लोक या शब्दाचा तुमच्या संबंधाने उपयोग करतात म्हणून मी त्याचा उपयोग केला आहे. तुम्ही अस्पृश्य नाही, तुम्हास अस्पृश्य मानणाऱ्या पुष्कळ लोकांपेक्षा जास्त बुद्धिमान, जास्त पराक्रमी, जास्त सुविचारी, जास्त स्वार्थत्यागी असे तुम्ही हिंदी राष्ट्राचे घटकावयव आहात. हे शाहू महाराजांचे शब्द आहेत. आपले हक्क समसमांतरी खास आहेतच अशी भावना धरून आपणास पुढील कामास लागले पाहिजे. या सत्कार्यात जे लपंडाव करतात त्यांची लबाडी ओळखण्या इतकी समज हल्ली जनतेस खास आलेली आहे. अस्पृश्य बांधवाविषयी शाहू महाराजांची एवढी प्रगल्भ भावना व आत्मीयता होती, हेच यातून स्पष्ट होते. अस्पृश्य मुक्तीचा पहिला आदेश 27 जुलै 1918 रोजी मंजूर होऊन कोल्हापूर गॅजेटमध्ये 3 ऑगस्ट 1918 रोजी प्रसिद्ध झाला. त्यामध्ये अस्पृश्यावर लादलेली अमानुष अशा हजेरीच्या पद्धतीचे निर्मूलन करण्यात आले. प्रत्येक अस्पृश्य व्यक्तीला पोलीस ठाण्यामध्ये दररोज हजेरी द्यावी लागत असे. म्हणजे ही एक अमानुष पद्धत होती त्यावेळेस. म्हणजे शाहू महाराजांनी कुठल्या कुठल्या प्रकारची क्रांती केलेली आहे सामाजिक सुधारणेतली पहा, की ही हजेरीची पद्धत शाहू महाराजांनी बंद करायला लावली. यामध्ये हुकूम काढण्यात आला की महार, मांग, रामोशी व बेरड या 4 जातीच्या लोकांची हजेरी बंद करण्यात यावी. यातील जे कोणी गुन्ह्यात सापडून शिक्षा झालेली असतील त्यांना मात्र या हुकुमाने हजेरीची माफी नाही. या हुकुमाचा अंमल ताबडतोब करण्यात यावा. हजेरी बंद केल्यापासून गुन्ह्यांची संख्या कमी झालेली होती. हजेरीप्रमाणेच अस्पृश्यांच्यात सुरू असणारी वेठबिगार ही अमानुष पद्धती सुद्धा सुरू होती. यामध्ये सरकारी अधिकारी गावच्या महारास अनेक प्रकारची कामे सांगून विना मोबदला राबवून घेत असत. ही जी वेठबिगारीची पद्धत सुरू होती ती नष्ट करण्यासाठी 26 जून 18 रोजी वटहुकूम काढून महारांच्या वतनी जमिनी रयतवारी केल्या गेल्या. त्यामुळे वेठबिगारीची पद्धत बंद झाली. या संदर्भात शाहू महाराज माणगाव येथील सभेत म्हणतात, मी असे प्रत्यक्ष पाहिले आहे की कित्येक वेळा लहान आजारी मुलांच्या आईवडिलांना वेळी अवेळी जबरदस्तीने वेठीस धरून नेल्यामुळे ती लहान आजारी मुले त्यांच्याकडे लक्ष देण्यास कोणीच नसल्याने त्यांचे आईबाप परत आल्यावर ती मेलेली त्यांना आढळून आली. म्हणजे ह्या ज्या अमानुष पद्धती होत्या, वेळी अवेळी या लोकांना पकडून नेणे, त्यांना हजेरीला लावायला कंपल्सन करणे, या गोष्टीमुळे म्हणजे समाजात किती भयानक प्रसंग ओढवत होते. त्याविषयी शाहू महाराजांनी एकदम म्हणजे चिंतन करून हे बोललेले आहे.
शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या रूपाने दलित चळवळीला दोन खंबीर वैचारिक आधारस्तंभ लाभले होते. ही चळवळ गतिमान करण्यासाठी उभयतांना जनतेसमोर पुन्हा पुन्हा एकत्र येऊन त्यांना जागृत करणे गरजेचे होते आणि नेमके तसेच घडत गेले. माणगाव परिषद हे त्याचेच उदाहरण आहे. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत लागू करण्यात आलेला दुसरा सर्वात महत्त्वाचा कायदा आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह आणि नोंदणीकृत विवाहास मान्यता देण्याशी संबंधित होता. हा कायदा 12 जुलै 1919 रोजी अशा परिस्थितीत लागू करण्यात आला जेव्हा बालविवाहाची परंपरा होती, ज्यामुळे तारुण्यातच वैधव्य येत असे. त्या काळात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह अवैध मानले जात होते, कारण हे विवाह पारंपरिक रीतिरिवाजानुसार केले जात नव्हते. ज्यांनी धाडसाने असे आंतरजातीय विवाह केले त्यांच्यावर बहिष्कार टाकला जात असे, अत्याचार आणि शोषण केले जात असे. अशा परिस्थितीत एकात्मता आणि जाती व्यवस्था निर्मूलनाची व्यापक दृष्टी असलेल्या शाहू महाराजांनी तत्कालीन मूलतत्ववादी पारंपरिक वर्गाच्या विरोधात भक्कम क्रांतिकारी कृती करून प्रागतिक परिवर्तनाच्या दिशेने धाडसी पाऊल टाकले. याचबरोबर शाहू महाराज शेतकऱ्यांच्या विषयी किती चिंतनशील आणि गंभीर होते. शेतकऱ्याविषयी त्यांना कायम चिंता वाटत असे. शेतकरी अवर्षणाच्या संकटापासून मुक्त झाल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही. त्यावर उपाय म्हणून शेतीला बारमाही पाणी पुरवठा व्हावा या दृष्टीने मोठा धरण प्रकल्प, कालवे आणि पाटबंधारे योजना राजर्षी शाहू महाराजांनी आखली. जून ते ऑगस्ट 1902 अखेर 3-4 महिने राजर्षी शाहू महाराजांनी इंग्लंड व युरोपीय देशाचा दौरा केला. त्यावेळी अनेक ठिकाणी प्रचंड तलाव व कालव्यांचे जाळे पसरलेले त्यांनी पाहिले. युरोपीय लोकांच्या सुखी व समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली त्यांना सापडली आणि ते प्रभावित झाले. जनतेला दुष्काळाच्या छायेतून सोडविण्यासाठी आणि शेतकऱ्यास सुखसमृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी धरण बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पडणारा प्रचंड आर्थिक खर्च सोसण्याचाही निर्धार त्यांनी केला आणि महाराणी लक्ष्मीबाई तलावाची उभारणी केली. सद्य परिस्थितीत राजर्षी शाहू महाराजांसारख्या दूरदृष्टी व समाजभान असलेल्या राज्यकर्त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. ही खंत या ठिकाणी व्यक्त करत महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझे या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, नमो बुद्धाय.